पेत्राचे पहिले पत्र जे आहे हे आपण जे आहे या पहिल्या अध्यायातून जे आहे आपण त्यातून जे आहे प्रियांनो मनन करणार आहोत. पहिले पेत्र याचा जो आहे पहिला अध्याय यातून जे आहे देवा माझ्याकरवी बोलो हीच प्रार्थना आहे. काही वचन तुम्हासाठी वाचतोय मी. पंत, गलतिया, कपुदकिया, आशिया व बिथुनिया ह्यात पांगलेल्या यहुदी लोकांतील देवपित्याच्या पूर्वज्ञानानुसार आत्म्याच्या द्वारे होत असलेल्या पवित्रीकरणात आज्ञांकित राहण्यासाठी व त्यांच्यावर येशू ख्रिस्ताच्या रक्तांचे सिंचन होण्यासाठी निवडलेले जे परदेशवासी आहेत त्यांना येशू ख्रिस्ताच्या प्रेषित पेत्र ह्यांच्याकडून तुम्हाला कृपा व शांती विपुल मिळोत. देवा वाचलेल्या वचनाद्वारे आपल्याला आशीर्वादित करो. प्रियांनो, पेत्र जो आहे हा इथे हे एक पत्र जे आहे काही विश्वासदारांस जे आहे तो लिहितो आहे. आणि ते विश्वासणारे कुठले आहेत हे इथे नमूद केलेले आहे. तर काही पहिल्या वचनात ज्या गावांची नावं आहेत ती गावं एशिया मायनर च्या उत्तरी प्रांतातले आहेत. आपल्या सर्वांना माहित आहे की बर्नबास आणि पौलामध्ये थोडा मतभेद झाल्यामुळे तो मार्क या व्यक्तीला किंवा देवाच्या एका दासाला घेऊन पौलास पासून निघून जातो. तर पौल हा एशिया मायनरच्या साऊथ भागात जे आहे दक्षिण भागात सेवा करतो आणि पेत्र जो आहे तो एशिया मायनरच्या जे आहे उत्तरी प्रांतात जे आहे सेवा करतो. त्याचं कारण असं की हे जे गावं इथे नमूद केलेले आहे हे गावं आपल्याला माहीत असेल की जेव्हा पेत्राने प्रेषितांच्या कृत्य याच्या दुसऱ्या अध्यायात प्रचार केला तेव्हा पेंतिकुस्त या सणाच्या वेळेस या शहरांमधले सुद्धा काही लोक, काही यहुदी लोक जे आहे सण पालन करण्यास यरुशलेमेत होते. तेव्हा हे तारण पावलेले लोक जे आहे या गावातले होते. त्यामुळे ते जे तारण पावलेले लोक यरुशलेमेमध्ये पेंतिकोस्टच्या दिवशी पेत्राच्या संदेशाद्वारे तारण पावलेले लोक या गावात होते. म्हणून असं आपण समजू शकतो की पेत्र जो आहे त्या भागात जो आहे तो सेवा करतो. त्या गावात त्या लोकांची ते नावं लिहिलेले आहे. आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की हा पेत्र पुढे जर आपण बघितलं 5व्या अध्यायामध्ये तर 13व्या वचनामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसून येते की बाबेलातील तुम्हासारखी निवडलेली मंडळी तुम्हाला सलाम सांगते आणि माझा मुलगा मार्क हाही सलाम सांगतो है ना. तर इथे आपल्याला आणखी एक गोष्ट पाहायला मिळते की रोम तर खालच्या भागात आहे जिथे पौल सेवा करत होता आणि आता पेत्र त्याच शहरात राहून तिथून हा पत्र लिहितो. आणि पत्र लिहिण्यास जो आहे जर आपण बघितलं तर सिलास त्याला मदत करतोय पत्र लिहिण्यासाठी है ना. इथं लिहिलं आहे 12 वचनामध्ये, माझ्या मते विश्वासू असा आपला बंधू सिल्वान ह्याच्या हाती मी हे थोडक्यात लिहून पाठवून ह्यात बोध केला आहे व साक्ष दिली आहे की देवाची खरी कृपा आहे हिच्यात तुम्ही दृढ राहा. म्हणजे पौलासोबत सेवा करणारा सिल्वानस आता पेत्रासोबत आहे. आणि मतभेद झाल्यामुळे मार्क हा बर्नबास पासून दूर झाला होता. त्याविषयी पेत्र असा म्हणतो की तो माझा पुत्र आहे, आत्मिक पुत्र. जसा पौलाचा पुत्र आत्मिक पुत्र तिमोथेला म्हटलं जातं तसंच मार्काला जे आहे पेत्राचा आत्मिक पुत्र मानला जातो. हे तुम्हाला सर्व का बरं सांगतोय याची एक पृष्ठभूमी अशी आहे माझ्या प्रियांनो की हे जे पत्र आहे हे रोम मधून लिहिलं गेलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ त्यावेळेस नीरोचं खूप सारं तिथे हे होतं
वर्चस्व होतं आणि ख्रिस्ती लोकांचा खूप तिथे छळ झालेला आहे. पॉल जो आहे तो जवळपास मरून गेलेला आहे, त्याचा वध केला गेलेला आहे, तो देवासाठी एक बलिदान असा चढलेला आहे. आणि काही दिवसानंतर आपण बघतो की त्याच रोममध्ये जवळपास इफ आय एम नॉट रॉंग पेत्राला सुद्धा उलट क्रूसावर टाकून तिथे मारल्या जातं. आणि त्यावेळेस त्या सिच्युएशन मध्ये त्या सर्व गोष्टींमुळे जो आहे तिथे खूप असा विरोध आणि दुःख आणि ख्रिस्ताच्या लोकांचा सताव होत होता. म्हणून पेत्र अशा लोकांना म्हणतो की पांगलेले यहुदी. म्हणजे विचार करा, हे पत्र अशा लोकांना लिहिल्या गेलेलं आहे, अशा जणांद्वारे लिहिल्या गेलेलं आहे की जे सतावात आहे, दुःखात आहे, त्रासात आहे आणि समस्येमध्ये सुद्धा आहे. आणि त्यासाठी योग्य शब्द बसतोय पांगलेले यहुदी. म्हणजे हे पत्र अशा विश्वासणाऱ्यांना लिहिल्या गेले होते, विशेष करून की जे यहुदी विश्वासणारे होते, जे पेंतिकोसच्या दिवशी विश्वासात आले होते, एशिया मायनरमध्ये होते, जिथे रोम हा आहे, निरो हा आहे आणि भयंकर हा सताव आहे. आणि हे यहुदी आहेत. म्हणजे विचार करा, यहुद्यांमधून विश्वास करणारे लोक यहुदी समाजामध्ये स्वीकारले जातील का हो? बिलकुल स्वीकारला जाणार नाही. म्हणजे याचा अर्थ हे पांगलेले यहुदी स्वतः यहुदी जातीसाठी काय आहेत? परदेशी आहेत. आणि त्यातल्या त्यात हे यहुदी जे आहे अविश्वासणाऱ्यांसाठी परदेशी आहेत, कारण की ते ख्रिस्तावर विश्वास करणारे आहेत. तर त्या विश्वास करणाऱ्यांना हे पत्र पेत्र लिहितो आहे माझ्या प्रियानो. म्हणजे खूप कष्टात असलेले, खूप दुःखात असलेले, त्रास सहन करणारे लोक होते. आणि त्यातल्या त्यात काही विश्वासणारे तर असे पण होते की जे विश्वासातून परत चालले होते. त्यांना खंबीर उभं राहण्यासाठी, त्यांना तारणाचं महत्व समजून देण्यासाठी प्रियांनो हा पहिला अध्याय आपण बघणार आहे. आणि विशेष करून जर बघत गेलो तर हे पहिलं पेत्र तर आश्वासन देणार आहे. खूप असं आपल्याला म्हणजे महत्व त्या तारणाचं आपल्याला पटवून देणार आहे. तर प्रियांनो, आपल्याला इथं स्पष्ट आहे की हे पत्र खूप अशा पांगलेल्या विश्वासणाऱ्यांना लिहिल्या गेलेलं आहे. आणि आपल्यामध्ये सुद्धा ऐकणारे, विश्वासणारे आपले प्रियजन सुद्धा काही जे आहे ह्या वचनानुसार जर बघितलं आपण तर 6व्या वचनानुसार की भाग पडेल असे निरनिराळ्या परीक्षेमुळे दुःख सोसले. पहिला अध्याय आणि याचं 6वं वचन है ना. म्हणजे निरनिराळ्या परीक्षेमध्ये दुःख सोसले आणि सोसत असू अशांना हे पत्र लिहिलेलं आहे. म्हणून आपण असं विचार करू की हे पत्र आपल्याला सुद्धा लिहिल्या गेलेलं आहे. तर यांना आश्वासन देण्यासाठी पहिली गोष्ट तो हे पटवून सांगतो त्यांना 1 वचन ते 3 वचन की तुमच्या तारणाचा स्रोत कोण आहे. म्हणजे तुमच्या तारणाचा जर स्रोत तुम्हाला जर माहीत पडलं तर तुम्हाला समजेल की तुम्ही किती भाग्यवान आहात, तुम्ही किती आशीर्वादित आहात. तर आपण पण जाणून घेऊ की हे काय आहे आपल्या तारणाचा स्रोत. ते तसं म्हटलेलं आहे, देव पित्याच्या पूर्वज्ञानानुसार आत्म्याच्या द्वारे होत असलेल्या पवित्रीकरणात आज्ञांकित राहण्यासाठी वचन 2 व त्यावर येशू ख्रिस्ताच्या रक्ताचे सिंचन होण्यासाठी निवडलेले जे परदेशवासी आहेत त्यांना येशू ख्रिस्ताचा प्रेषित पेत्र ह्याच्याकडून तुम्हाला कृपावर शांती मिळत असो. तर प्रियांनो, पहिली गोष्ट तिथे सांगतो की तारणाचा स्रोत कोण आहेत. 2ऱ्या वचनात देवपिता, दुसरा कोण आत्मा, तिसरा कोण प्रभू येशू ख्रिस्त. आणि कसं आहे? पूर्वज्ञानानुसार निवडलेले आहे. म्हणजे पूर्वज्ञानानुसार निवडलेले आहे म्हणजे काय? तर ह्या जगाची उत्पत्ती होण्यापूर्वी, हे पृथ्वी सुसज्जित होण्यापूर्वी, मनुष्याची निर्मिती होण्यापूर्वी, आकाश, सूर्य, चंद्र, तारे, मासे, पक्षी, जनावर हे सर्व अस्तित्वात येण्यापूर्वीच देवाने आपल्याला निवडले होते. आणि याचा अर्थ असा नाही की देवाने निवडले म्हणूनच आपण तारण पावलो, दुसरे निवडले नाही म्हणून तारण पावल्या गेले नाही. तरी तर देवाचं वचन म्हणतं, आपण जर बघितलं योहान शुभवार्तामध्ये तर प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, जोपर्यंत देव पिता कोणाला
ड्रॉ करत नाही, म्हणजे पाठवत नाही, तोपर्यंत कोणीही माझ्याकडे येत नाही. आणि जो माझ्याकडे येतो ती मी त्याला कदापि परत पाठवणार नाही. तर प्रियांनो, देव पिता आपल्याला ओढतो त्याच्याकडे निवडलेल्यानुसार. पवित्र आत्म्याच्या त्या प्रेरणेने, पवित्र आत्म्याच्या त्या पवित्रकरणाने प्रभू येशू ख्रिस्ताकडे ओढतो. पण त्या सर्वात महत्वाची गोष्ट काय माहिती आहे का तुम्हाला? मी तुम्हाला एक सांगतोय. 23 वचन, कारण तुम्ही नाशवंत बीजा, हे पहिला अध्याय 23 वचन, कारण तुम्ही नाशवंत बीजापासून नव्हे तर अविनाशी बीजापासून, म्हणजे देवाच्या जिवंत टिकणाऱ्या शब्दाच्या द्वारे पुन्हा जन्म पावलेले आहात. वचन 2 अध्याय आणि 3 वचन इथं म्हटलेलं आहे, तुमची आध्यात्मिक वृद्धी व्हावी म्हणून नूतन जन्मलेल्या बालकासारखे निर्या दुधाची इच्छा धरा, म्हणजे देवाच्या वचनाची. म्हणजे मला सांगू द्या प्रियांनो, की तारणाचा स्रोत जो आहे तो सर्वप्रथम देव आपल्याला ओढण्याचा प्रयत्न करतो. पवित्र आत्म्याचं कार्य तिथं होतं आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या रक्ताद्वारे आपल्याला छिडकाव करून जे आहे आपल्याला तारण देतो. पण मुख्य उद्देश म्हणजे असा की जेव्हा संदेश देवाच्या वचनाद्वारे येतो त्याद्वारे जो आहे हे सर्व कार्य घडलं जातं. म्हणजे काय? त्रिएक परमेश्वर त्याच्या सार्वभौम ज्ञानानुसार मनुष्याच्या विलिंगनेसने हे आपल्याला प्राप्त झालेलं आहे. म्हणजे आपल्या निवडीने, देवाच्या निवडीने, आपल्या स्वीकाराने आणि देवाच्या मदतीने आपल्याला हे तारण प्राप्त झालेले आहे. प्रियांनो, मला तुम्हाला सांगू द्या की आपण जरी आज पांगलेलो असो, परंतु आपण आज निवडलेले आहोत. आणि निवडलेले आहोत त्रिएक परमेश्वराद्वारे, एक महान संदेशाच्या वचनाच्या द्वारे. तर प्रियांनो, हे पहिली गोष्ट होती तारणाचे स्रोत. नंतर तो दुसरी गोष्ट समजून सांगतो ह्या पांगलेल्या विश्वासणाऱ्यास, की तुम्हाला जे तारण प्राप्त झालेले आहे त्याचे स्वरूप काय आहे. तर असा म्हणतो, तारणाचे स्वरूप असे आहे. पहिला अध्याय याचा 3, 4 आणि 5 वचनाच्या आसपास जर बघितलं, तिथं म्हटलेलं आहे की देव व पिता धन्यवादित असो, जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी व अविनाशी निर्मळ व अक्षय वतन मिळण्यासाठी. म्हणजे लक्षात ठेवायचे वचन लिहिलं, जिवंत आशा पहिली गोष्ट. आणि दुसरी जर गोष्ट आपण बघतो तर ही जिवंत आशांसाठी आहे, अक्षय वतन मिळवण्यासाठी आहे. आणि तिसरी गोष्ट आपण अशी बघतो है ना 5व्या वचनाच्या आसपास, की असे प्राप्त व्हावे म्हणून जे तुम्ही देवाच्या शक्तीने विश्वासाच्या योगे रक्षिलेले आहात, त्या तुम्हासाठी ते वतन स्वर्गात राखून ठेवलेले आहे. तर प्रियांनो, तारणाचे स्वरूप तो असा सांगतो की प्रियांनो, तुम्हाला हे तारण स्वर्गातून तुमच्या निवडीमुळे, त्या सत्याच्या स्वीकारामुळे झालेलं आहे. हे बरं आहे, हे स्रोत खूप मोठा आहे. पण ते स्वरूप तुम्ही जाणून घ्या. तुम्ही आज पांगलेले आहात, पण तुम्हाला माहित आहे का तुम्हाला हा त्रास होत आहे त्या कारणामुळे? जे तारण त्या त्रासापेक्षा खूप सर्वश्रेष्ठ आणि उत्तम आहे ते तारण असं म्हणजे त्या तारणामुळे तुम्हाला एक जिवंत आशा आहे की ज्या दिवशी तो परमेश्वर प्रगट होईल त्या दिवशी तुम्ही तिथे घेऊन गेला जाल. आणि तुम्ही फक्त तिथून घेऊन तुम्हाला जाण्यात येणार नाही, तर तुम्हाला तिथे अक्षय वतन, अविनाशी असं वतन तिथे मिळेल. ते जे वतन जे परमेश्वर आपल्याला देतो आहे, हे वतन जे आहे त्याची रक्षा स्वतः परमेश्वर जो आहे तो करणार आहे. माझ्या प्रियांनो, मला तुम्हाला सांगू द्या की आपला जे तारण आहे ना, कधी कधी पुष्कळ वाटतं की मी हताश झालोय, मी त्रासामध्ये आहे आणि हे तारण मला मिळालं त्याच्यामुळं असं आहे का? मी देवावर विश्वास केला त्यामुळे हे असं आहे का? तर प्रियांनो, मी तुम्हाला सांगू द्या, विश्वासाची परीक्षा होणं आहे हे जग आपल्याला पांगून टाकेल, परंतु ते जे तारण आपल्याला देव देतो त्याची तो सुरक्षा करतोय. हे जे दुःख आणि आपण पांगून गेलेलो हे काहीच नाहीये. याच्यापेक्षा 100 पट आशीर्वाद देव जो आहे तो आपल्याला स्वर्गात जो आहे देणार आहे. आपल्याकडे 2-3 मिनिटं वाचलेले माझ्या प्रियांनो, मला तुम्हाला सांगू द्या, आजच्या मन्नामध्ये
आज जर आपल्याला वाटत आहे की मी पांगलेलो आहे, तर मला तुम्हाला सांगू द्या की तुमचं जे तारण तुम्हाला जे मिळालेले आहे, मला जे तारण मिळालेले आहे, हे तारणाचा स्रोत खूप मोठा आहे माझ्या प्रिय. याचं स्वरूप खूप छान आहे, कारण की याच्यामध्ये जिवंत आशा आहे. याच्यामध्ये जे आहे वतन अक्षय अविनाशी निर्मळ असं वतन तो आपल्याला देणार आहे, आणि त्याची सुरक्षा स्वतः देव करणार आहे. जोपर्यंत आपल्याला तिथे ते मिळणार नाही तोपर्यंत देव आपल्याला सुरक्षित ठेवणार आहे. आज आपण जर पांगुळून गेलो असो तरी आपण हारणार नाही, कारण की तिसरी गोष्ट पेत्र असं सांगतो की हे जे तारण आपल्याला मिळालेलं आहे ना, ह्या तारणाचा शोध काही लोक घेतात आहे, काही लोकांनी घेतलेला आहे. इथं असं म्हटलेलं आहे वचन 10 मध्ये की ज्या संदेष्टांनी, वचन 11 मध्ये शोध करीत होते, वचन 12 मध्ये की कळविण्याची सेवा ती स्वतःसाठी नव्हे तर तुम्हासाठी करत होते, आणि त्या गोष्टी न्याहाळून पाहण्याची उत्कंठा देवदूतांना आहे. म्हणजे हे जे तारण आपल्याला दिलेलं आहे, या तारणाचा शोध मोठमोठ्या भविष्यवक्त्यांनी केला, आणि त्याचा संदेश त्यांनी आपल्यासाठी पुरवला. ते दिवस ते पाहू शकले नाही, ते भविष्यात त्या क्रूसाकडे पाहत होते, दुःखात पाहत होते ख्रिस्ताला. पण आज आपण त्या ख्रिस्ताला आपल्यासाठी तारणारा म्हणून पाहतो, आणि ते स्वर्गदूत स्वर्गातले डोकावून पाहतात की ह्या विनाशी मरण पावणाऱ्या ह्या माणसांसाठी येशू ख्रिस्ताने जीव दिला, त्यांना तारण दिले. मला सांगावं, एवढ्या सुंदर सुंदर देवदूत स्वर्गातून पडले, त्यांच्यासाठी येशू ख्रिस्त मरण पावला का? नाही, तो आपल्यासाठी मरण पावला. तर मला सांगू द्या की तुमच्या आणि माझ्या तारणाचा स्रोत मोठा आहे. आपल्या तारणाचा स्वरूप खूप सुंदर आहे, आणि आपल्या तारणाचा शोध पुष्कळ लोक घेतत आहे जुन्या करारात स्वर्गात, परंतु आपल्यासाठी ते ठेवल्या गेलेलं आहे. किती छान गोष्ट आहे माझ्या प्रियांनो. आणि शेवटची गोष्ट इथे सांगण्यात गेलेली आहे की तारणाऱ्यांनी आता सावध राहा. तारणाऱ्यांनी सावध राहा, कारण की इथं म्हटलेलं आहे की भाग पडेल असे निरनिराळ्या परीक्षेमध्ये तुम्ही सोसले आहे. निरनिराळ्या परीक्षेमध्ये तुम्हाला पाडल्या जाणार आहे, तुमच्या विश्वासाची परीक्षा होणार आहे. खंबीर राहण्यास सावध राहा, कारण की तुम्हाला आता जीवन जगताय तुम्ही. एक शेवटची गोष्ट एका मिनिटात तुम्हाला मला सांगू द्या की प्रियांनो, हे सावध राहायला पण देव सांगतो. तारणारे सावध राहा. का बरं? कारण की पवित्र जीवन जगायला देवाने आपल्याला बोलवले आहे. त्या सुद्धा 3 कारण तिथे लिहिलेलं आहे की तुम्ही सावधानीने जीवन जगा, कारण तुम्ही पवित्र असा, कारण मी पवित्र आहे. आपल्याला सावध रीतीने या जगात जीवन जगायचं आहे, कारण की आपला देव पवित्र आहे आणि आपल्याला सुद्धा पवित्र राहायचं आहे. दुसरी गोष्ट, आपल्याला सावधानीने आपल्या तारणपार लोकांना जीवन जगायचं आहे, कारण वचन 17, जर त्याच्या कृत्याप्रमाणे न्याय करीतो, त्याला जर तुम्ही पिता म्हणून हाक मारता, तर आपल्या प्रवासाच्या काळात भिवूनच वागा. दुसरं कारण आपल्याला भिवून वागायचं आहे, सावधानीने वागायचं आहे, ते म्हणजे देव न्याय करणार आहे. आणि तिसरी गोष्ट, आणि आता शेवटची गोष्ट मला सांगू इच्छितो प्रियांनो, इथं लिहिलं आहे की आपल्याला सावधानीने जीवन जगायचं आहे, कारण निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त त्याच्या मूल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाले आहात. तर आपण इथे बघतो की आपले जे तारण झालेले आहे ते काही साधारण किंवा कोणत्याही सोन्या चांदी सारख्या ज्याला आपण बहुमूल्य समजतो त्या नाशवान वस्तूद्वारे नाही, तर आपलं जे तारण झालेलं आहे ते निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त त्याच्या मूल्यवान रक्ताने झालेले आहे. तर प्रियांनो, देवाचं वचन आपल्याला हे सांगतं की आपण जे विश्वासणारे आहो, आपण तारण पावलेले लोक आहो, ते सर्व आपण सावधानीने जीवन जगायला पाहिजे, कारण की आपला देव हा पवित्र आहे ना. वचन आपण वाचलेलं आहे, वचन 16 मध्ये, की कारण मी पवित्र आहे ना. तर देव पवित्र असल्यामुळे आपण ज्या देवावर विश्वास करतो, देव पवित्र असल्यामुळे आपण पण त्यांचे भक्त पवित्रतेने जीवन जगलो पाहिजे.
आणि आपण पवित्रतेने जीवन यासाठी जगलो पाहिजे, कारण 17 वचन सांगतं की देव न्याय करणार आहे, तो कोणाचा पक्षपात करत नाही. आपण विश्वासी जरी असू तरी आपण जर चुकीच्या मार्गाने वागलो तर देव आपण न्याय करेल. आणि तिसरी गोष्ट आपण जी आता नुकतीच वाचली की आपलं तारण जे आहे ते निष्कलंक व निर्दोष कोकरा असा ख्रिस्त त्याच्या बहुमूल्य रक्ताने आपले तारण झालेले आहे. माझ्या प्रियानं, त्या 3 गोष्टी आपल्याला सांगतात की आपण एक पवित्र जीवन का जगायला पाहिजे. आणि याच्यासाठी पण की कारण की आपण परीक्षेत पडतो, नाना प्रकारच्या परीक्षेत पडतो, दुःखात पडतो. पण जर आपण देवाला पवित्र मानून, देव न्यायी आहे असं मानून आणि आपलं तारण एका खूप मोठ्या बहुमूल्यवान रक्ताने, येशू ख्रिस्ताच्या रक्ताने जे झालाय असं जर आपण समजून जगू तर आपण आपल्या विश्वासात जे आहे सावधानीने चांगले जीवन जगत राहू. आज जरी आपण पांगळलेले आहोत, आज जरी आपण दुःखात आहोत, तरी पेत्र आपल्याला हे सांगतो की तुम्ही पांगळून जाऊ नका, कारण तुमचा तारणाचा स्रोत हा खूप मोठा आहे. 1 वचन ते 3. आणि तो असं पण सांगतो की तुमच्या तारणाचे स्वरूप जे आहे हे खूप सुंदर आहे, जिवंत आशा आहे, अक्षय वतन, अविनाशी निर्मळ असं स्वर्गात ठेवलेलं आहे. आणि याचं जतन करणारा जो आहे आपला देव येशू ख्रिस्त आपल्या सोबत आहे. वचन 3 ते वचन 9 पर्यंत आपण ते बघितलेलं आहे. आणि ह्या तारणाचा शोध संदेष्टाने घेतला. या तारणाचा शोध आजही स्वर्गातून जे आहे देवदूत घेतात आहे की किती सुंदर आपलं असं जे आहे तारण देवाने आपल्याला दिलेलं आहे. म्हणून प्रियांनो, आपण आज जरी पांगून गेलेलो असो, जरी आज आपण निरनिराळ्या परीक्षेत असू, आपलं तारण खूप सुंदर आहे. म्हणून आपण पवित्रतेने जीवन जगावं आणि देवबाप करो की आपण आपल्या विश्वासात, आपल्या परीक्षेत पास व्हावं आणि त्या ख्रिस्ताच्या जी जिवंत आशा आहे तोपर्यंत आपण जे आहे पवित्रतेने जीवन जगावं. देव त्याच्या वचनाकर्मी आपल्या सर्वांना आशीर्वाद देव. धन्यवाद.